नमस्कार मित्रांनो, माझं नाव दीपेश। तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कोकणी भाऊ। आणि आज आपण तुम्हाला दाखवणार आहोत आपल्या या कलमात जे रान वाढलेलं आहे ते रान आपण कसं कापणार, त्याच्यावरती केमिकल कुठलं मारणार आणि त्याच्यानंतर आपण कटिंग पण करणार आहोत रानाची मशीन मारून। ते पण मी तुम्हाला दाखवेनच पुढे पाहू शकता तुम्ही हे किती रान वाढलेलं आहे ते पुढे तुम्हाला दाखवेनच मी। हे पाहू शकता तुम्ही किती रान वाढलेलं आहे ते, चालायलाही जागा नाही आहे बागेत। तर ही सगळी जे रान वाढलेलं आहे सगळं आम्ही पूर्णतः कटिंग करून किंवा औषध मारून हे सगळं साफ करणार आहे। पाहू शकता पूर्ण जिकडे तिकडे तुम्ही पाहू शकता सगळं रानच रान आहे, जंगल झालेलं आहे सगळं। आता आपण ही बाग पूर्णतः स्वच्छ करणार आहोत। गणपती गेलेले आहेत आता इथून पुढे आपण बागेची साफसफाई, त्याच्यावरती पूर्ण ग्रास कटर मारून पूर्ण साफ करून घेणार आहोत। पाहू शकता काही ठिकाणी तर चालायला पण जागा नाहीये। हे पाहू शकता किती रान वाढलेलं आहे। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं मी, हे आमची काजूची झाडं आहेत। आपण ही साफसफाई करून घेतलेली, पण पावसामुळे ही सगळी आता परत वाढलेली आहेत। तर आपण ही परत एकदा साफ करूच। पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेनच मी। या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की मी कुठे प्रगती करू शकतो, कसा व्हिडिओ बनवू शकतो अजून चांगला तुमच्यासाठी। मित्रांनो, आपण आता कामाला सुरुवात करणार आहोत, तर त्याच्या अगोदर आपण थोडा नाश्ता करून घेऊया। ही पाण्याची बाटली आणि आईने माझ्या भात आणि आमटी दिलेली आहे। आपण ती नाश्ता करून कामाला सुरुवात करूया। नाश्ता केल्यानं कसं जरा पोट भरलेलं असतं आणि कामाला थकवा येत नाही, मन एकदम फ्रेश राहतं, कंटाळा येत नाही। तर आपण आता नाश्ता करून घ्या पटकन आणि मग मी पुढे तुम्हाला दाखवेनच। जसं तुम्हाला सांगितलं की आपण केमिकल कुठलं घालणार आहे आणि कटिंग आणि फवारणी कशी करणार आहे, ती सगळं रान कसं कट करणार आहोत ते। चला तर मग नाश्ता करूया। तर मित्रांनो, आज आपण हे केमिकल यूज करणार आहोत। तुम्ही पाहू शकता ह्याचं हे जे झाकण आहे, ह्या झाकणाचं आपण 1-1.5 झाकण हे या आपण कॅनमध्ये घालणार आहोत। पाहू शकता हा आपला स्प्रेयर आहे। ह्या स्प्रेयरने आपण स्प्रे करणार आहोत केमिकल। तर केमिकल हे सगळीकडे स्प्रे नाही करायचं, कारण की कलम मरू शकतात। काही झाडांवरती स्प्रे करायचं आहे, बाकी सगळी झाड आपण कटिंगच करणार आहोत। तर मी तुम्हाला दाखवेनच की कुठली झाडं आपण स्प्रे करणार आहोत आणि कुठे आपण कटिंग करणार आहोत। तर आपण 15 लिटर पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यात 20 ml हे औषध घालायचे, जे औषध मी दाखवलं आता। तर आपण हे मिक्स करून पुढे तुम्हाला दाखवेनच स्प्रे करायचे कुठली झाडं आहेत ती। चला तर मित्रांनो, पुढे आपण कामाला सुरुवात करूया आता। मित्रांनो, आपण आता केमिकल मारणार आहोत। ही पाहू शकता तुम्ही इथे ही लाजरी आहे। ही बघा, ही लाजरी, हिला हे बघा, हिला लाजरी आहे म्हणतात। कशी लाजली लगेचच। हिला तुम्ही नुसतं असं काठी लावलीत किंवा नुसता टच जरी झाला की ही अशी पानं बंद करतात। हे पाहू शकता तुम्ही। आता मी इथे लावतोय बघा, कशी पानं बंद झालेली आहेत। तर फक्त ह्याच गोष्टीवरती आपण केमिकल मारणार आहोत। सगळीकडे केमिकल नाही मारायचे, कारण की कलमाची जी मुळं असतात ती अशी लांबपणे आलेली असतात, तर कलमं मरू शकतात केमिकलमुळे। तर इथे आपण कटिंग करणार आहोत मशीन मारून। फक्त लाजरी जी असते त्याच्यावरतीच आपण आता केमिकल मारणार आहोत। तर त्याला पुढे आपण आता केमिकल मारूया। पाहू शकता तुम्ही, आता मी मारतो बघा तुम्ही।
हे पाहू शकता तुम्ही, मी केमिकल मारतोय. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं आपण केमिकल मारलेलं आहे लाजरीवरती. पुढच्या भागात मी तुम्हाला दाखवेन की कटिंग आपण कशी करतो. आपण मशीनने कटिंग करणार आहोत, त्याच्यावर तुम्हाला दाखवेन कटिंग कशी करतो ती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की मी कुठे अजून प्रगती करू शकतो.